चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो जागतिक कापूस बाजारातून। होय मित्रांनो, जागतिक कापूस बाजारातून एक अशी अपडेट आली आहे ज्याच्यामुळे कापसाच्या दरात भविष्यात येऊ शकते आता प्रचंड तेजी। मग असं काय घडले जागतिक कापूस बाजारात की ज्याच्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात भविष्यात येऊ शकते प्रचंड तेजी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की जागतिक कापूस बाजारामध्ये असं काहीतरी घडले की ज्याच्यामुळे आता भविष्यात कापसाच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी। पण जागतिक कापूस बाजारामध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात इथून पुढे येऊ शकते प्रचंड तेजी। तर चला मित्रांनो, जाणून घेऊयात या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक आणि सविस्तर उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, जर जागतिक कापसाचा विचार केला तर जागतिक कापूस बाजारामध्ये कशी अपडेट आली आहे की जे ऑक्टोबर ते सप्टेंबरचं असणारं जागतिक कापसाचं सीझन आहे त्याच्यामध्ये यंदाच्या वर्षी कापसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याचा अर्थ समजून घ्या की ऑक्टोबर 2025 पासून सप्टेंबर 2026 पर्यंत जे कापसाचं जागतिक उत्पादन आहे ते 100% घटणार आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर कापसाचं उत्पादन हे कुठं घटू शकते, तर कापसाचं उत्पादन प्रामुख्याने अमेरिकेमध्ये, चीनमध्ये, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये, ब्राझीलमध्ये, अर्जेंटिनामध्ये व काही अंशी भारतात सुद्धा उत्पादन घटण्याची शक्यता आहे। अपवादात्मक परिस्थिती सोडली तर जवळपास 70 ते 80% देशामध्ये कापसाच्या उत्पादनामध्ये भरघोस घट होण्याची शक्यता आहे। याच्यामुळे आपल्याकडे ऑक्टोबर नंतर जो यंदाचा कापूस येणार आहे त्याला चांगला दर कुठेतरी प्राप्त होऊ शकतो आणि मग दिवाळीनंतर कापसाने 8000 जरी ओलांडली तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कसं आहे किंवा क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल, कच्च्या तेलाचे दर जर महागले तर त्या कच्च्या तेलापासून जे पॉलिस्टर तयार होते जे की आपल्या सुती कपड्याला त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करते, त्याचे जर रेट महागले तर आपोआप कापडाचे रेट महागणार आणि कापडाचे रेट महागले म्हणून कापसाचे रेट महागतील। तर याच्यामुळं ओव्हरऑल विन विन सिच्युएशन दिसत आहे आणि याच्यामुळं दिवाळीनंतर जर कापसाने अधिक तेजी दाखवली आणि सुरुवातीपासूनच कापूस हा जर हमी भावापेक्षा जास्त राहिला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत। अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की मग आपण सोयाबीनची पेरणी करावी का कापसाची लागवड करावी। तर माझा सल्ला आहे की तुम्ही सोयाबीनपेक्षा यंदा कापसावरती भर दिला तर तुमचा होऊ शकतो जास्त फायदा। तुम्ही कशाची पेरणी किंवा लागवड करणार आहात तुमचा नाव पत्ता टाकून कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहून कळवा, ज्याच्यामुळे आम्हालाही आकलन करायला सोपं जाईल। तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल आपणास लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करून घ्या, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर नियमित व निरंतर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे, शेतकरी मित्राचे व बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार।